झिंग चिक्का झिंगा सुख घाली माझ्या दारी पिंगा झिंग चिका झिंगा सुख घाली माझ्या दारी पिंगा अंगणात बहरली माझ्या दारी माझी वेल रानो रानी भटकतो शोधत मी तेच फूल अंगणात बहरली माझ्या दारी माझी वेल धुंद करी गंध तिचा जीवाची ही घाण मेल कशासाठी कोणीतरी सांगा सुख घाली माझ्या दारी पिंगा झिंग चिक्का झिंगा सुख घाली माझ्या दारी पिंगा चिका झिंका चिका का उगाच शोधित बसशी जे असे तुझे तुझ पाशी झिंग. मानव, मला एक मदत करशील? सँडविच? नाही 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 नाही, थोडा त्रास देणार मी तुला. त्रास? बोल ना. तू घनश्याम बरोबर शॉपिंगला जाशील? घनश्याम? घनश्याम रे, माझा होणारा नवरा. ओ नवरा. हा हा. अरे त्याला लग्नाचं शॉपिंग करायचंय. तो मला विचारतोय की तू येशील का. पण मला तर पार्लरमध्ये जायचंय ना सोनिया बरोबर. जाऊ दे, पण तुला कशाला त्रास देऊ. मी पार्लरचं काम झालं की मीच जाईन. नाही नाही राधा, तू नाही जायचं. म्हणजे मी आहे ना, मी जाईन त्याच्याबरोबर. आणि तू सांगितलं आणि मी ऐकलं नाही असं कधी झालंय आपल्यात? कधीच नाही. ऐक ना, मी तुला त्याचा नंबर SMS करते, मग त्याच्याशी बोलून ठरवशील कुठे भेटायचं ते? हो, नक्की ठरवतो. थँक्यू मानव, सो स्वीट ऑफ यू. वेलकम. मेहंदी लगा के रखना, डोली सजा के रखना. राधा. ए घना, त्या पार्टीच्या जागेचं काय झालं? अरे जाम लोचा यार, नाही होत आहे. अरे एक काम तुला सांगितलं होतं ते पण तुला करवत नाही आणि म्हणे लग्न करा. अरे तुम्ही देता ना पार्टी, मग खरं तर हे सगळं तुम्ही मॅनेज करायला पाहिजे ना. अरे आमचा सगळा लोचा झालाय रे. आमचे सगळे मित्र आता संसारी झालेत. एकतर त्यांना तीर्थक्षेत्र नाहीतर लहान मुलांचे अम्युजमेंट पार्क याच्याशिवाय काही माहित नाही. थोडक्यात गरज तुम्हाला आहे ना. मग अरे मग स्वर तसा लावा ना जरा. घना बेटा, ए राजा, हा जागेचं बघशील का? म्हणजे तेवढीच आपल्याला मौज करता येईल. हा बघतो. काय सगळा प्रॉब्लेमच आहे. काय प्रॉब्लेम आहे? अरे जागा पाहिजे रे. हा, जागा पाहिजे म्हणजे माझे काका आहेत ना, त्यांना मला बॅचलर्स पार्टी द्यायची. त्याची जागा आता मीच मॅनेज करायची. ए बॅचलर पार्टी झाली तर तू पण ये. म्हणजे खरं तर मला हा कॉन्सेप्ट पटत नाही बॅचलर पार्टी वगैरे. मला सांग, बॅचलर पार्टी का करायची? लग्न झाल्यानंतर त्या मुलाला तशी मजा पुन्हा करता येणार नाही म्हणून, बरोबर की नाही? माझं तसं नाहीच आहे. लग्न झाल्यावर पण मी बॅचलरच राहणार ना. म्हणजे अरे म्हणजे बॅचलर राहणार म्हणजे तसं नाही रे. बॅचलर राहणार म्हणजे 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 मला सांग की आपण असं स्वतंत्र आयुष्य जगत असताना अचानक लग्न झालं म्हणून कोणाचं तरी बॉसिंग का सहन करायचं, नाही का? म्हणजे मी माझं जगणार, बायकोनी तिचं जगायचं. हे तू राधाला सांगितलंस? हो रे, तिचं पण हेच मत आहे. हो, म्हणजे फारच क्रांतिकारी विचार आहेत तुमच्या दोघांचे. राधाला ते सूट करतात, पण तुला काय? नाही, तुला काही जागेची गरज असेल तर सांग ना मला, मी मदत करेन. हो म्हणजे काय? अरे थँक्स यार मानव, थँक्यू सो मच यार. अरे यार, राधासाठी वाटेल ते. हो भेळ खाशील? अरे राधासाठी वाटेल ते खाण्याची तयारी आहे माझी. क्या बात आहे. सध्या पिशव्या धर. हा, हे माझं कार्ड ठेवा.
तर तुम्हाला जी काही सेंद्रिय खतांची गरज असेल ना मला एक मिनिट थांबा. हा वल्ली बोल. तुम्ही ना ब्रिलियंट आहात. तर मी आहेच. नाही पण काय झालंय काय? आता ना मी सुप्रियाशी सहज बोलले हा की ते घना आणि राधाला काय प्रेझेंट देणार आहेत. ते ना घनाच्या रूमला स्प्लिट एसी बसवून देणार आहेत. म्हणजे तू एक मिनिट तू पचकलीस सुप्रिया समोर. वल्ली तू ना आता काय संपलंच ना सगळं. आता त्यांना कळलं आपण काय देणार होते. मी तुमच्यापेक्षा जास्त ब्रिलियंट कळलं ना. सुप्रियाला असं खोदून खोदून मला विचारत होती पण मी नाही पत्ता लागून दिला तिला. एवढी खुश आहे ना की आपली आयडिया ना कोणालाही समजली नाहीये. मग आयडिया कोणाच्या डोक्यातून आली आहे? अगं माझ्या डोक्यातून जे काय पिकतं ना त्याला बाजारात एवढा भाव आहे माहितीये. तुमच्या डोक्यात ना खूप काय काय पिकत असतं. थोडंसं डोक्यावर पिकलं ना तर मला खूप आनंद होईल. हॅलो रेंज नाहीये. हा एक मिनिट नंतर बाय 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 बाय. दिसत नाही. मानव भेळ खाशील ना? हा ठीक आहे. मानव क्या बात आहे यार. तू होतास म्हणून मजा आली शॉपिंगला. थँक्स. अरे नाही थँक्स मी म्हंटल पाहिजे तुला. तू होतास म्हणून काय फटाफट शॉपिंग झालं आपलं मानव. आणि राधाच्या एका फोनवर तू माझ्यासाठी आलास. क्या बात आहे. थँक्यू मानव. तुला आवडला माझा चॉईस? अरे आवडला म्हणजे सेम आहे आपला चॉईस. 100% उलटो. मला हे आधीच माहिती होतं. आपला चॉईस सेम आहे. हो तुला सांगतो बायकांबरोबर शॉपिंग करणं ना म्हणजे डोकेदुखी असते. तुझं बायकांबद्दल असं मत आहे? सगळ्यांचं ऑर्डर असतं. राधाबद्दल सुद्धा? नाही राधा काय एकदम अशी बायकांसारखी नाहीये. म्हणजे काय काय बाबतीत तर ती अजिबात बायकांसारखी नाहीये. म्हणजे आणि ती कशी आहे म्हणजे खूप टापते पण अशी खूप अशी अप टू डेट. आणि मी असा कसा? म्हणजे आला मी म्हणा असं आहे म्हणजे असं कसाही राहतो असा सांगतो ती कशी मी असा. मला टेन्शन आलं राव. कसं? लग्नानंतर कसं काय होणार रे आमचं? करू नकोस लग्न. अरे नसतंच केलं खरंच. नसतं केलं. मला पण आवडलं असतं ना असं मोकाट एकटं जगायला. काय काही काही गोष्टी घरच्यांसाठी पण कराव्या लागतात ना. मग मी काय विचार केला कोणाशी तरी करायचं ना राधाशी करूया. कोणाबरोबर तरी करायचं म्हणून राधा बरोबर? म्हणजे राधा बरी नाहीये? राधा बरी आहे मग? म्हणजे काही काही बाबतीत राधा बरीच आहे. मी जरा जास्तच आहे. रूढ आहे आगाऊ आहे अतिरेकी आहे रे. अतिरेकी? मानो तुझी आहे की नाही कोणी गर्लफ्रेंड वगैरे? हा आहे ना. हो हो. खूप प्रेम करतो मी तिच्यावर. वा तिनं प्रतिसाद नाही दिला तरी. काय सांगतो म्हणजे एकतर्फी वन साइडेड अफेअर? अफेअर नाही प्रेम मोहब्बत. लवकरच लग्न होणार आहे पण तिचं. आय एम रिअली सॉरी यार. ए पण तू एकदा तरी तिला सांगितलंस की नाही की तुला काय वाटतं तिच्याबद्दल ते? हा सांगितलं ना. पण स्वप्नात खूपदा संवाद साधलाय तिच्याशी डोळ्याने. अरे असं असं डोळ्यांनी संवाद साधून काही होणार नाही ना. म्हणजे कसं आहे माझा एक मित्र आहे सुभाष. त्याला एखादी मुलगी आवडली ना तो काय करतो सायकल काढतो मुलीचा पाठलाग करतो गचकच्या समोर सायकल घालतो आणि तिला म्हणतो ए ए लाईन देते काय लाईन. ती हो म्हणली तर ठीक नाही म्हणली ना तर अबाउट टर्न खटक्यावर बोट जागेवर पलटी. तू नाही तो कोई और सही कोई और नहीं तो कोई और सही. मी तिच्याशिवाय दुसऱ्या कोणाचाच विचार करू शकत नाही. आपण तिचं लग्न ठरलं ना आता. मग आता तू काय करणार? सोचता हूं उसके पति को मार दूं. काय राव अरे काय भारी मिमिक्री करतो तू यार. क्या बात. ए परत कर एकदा कर ना. ए मानव कर ना. ए सोच. ए मानव काय भाव करतो यार. कर ना. ए कर ना. सोचता हूं. ए मानव कर ना. ए मानव सैफ अली खानची येते सैफ अली खानची ऐक ना.
काय काय क्लुप्त्या शोधून काढल्या, किती मिनतवाऱ्या केल्या. मला तर बाई वाटलंच नव्हतं घना ऐकेल म्हणून. मी तर बाई आशात सोडली होती. लहानपणापासून एक नंबरचा हट्टी मुलगा ना. पण नाही, आज तो दिवस उगवला. अगं कशाबद्दल बोलतेस तू? अहो माई, घना साग्र संगीत लग्न करायला तयार झाला याच्यावर माझा अजून विश्वासच बसत नाहीये हो. आता झाला ना तयार. तो नाही म्हणाला ना तेव्हाच मला माहित होतं तो तयार होणार. पण फक्त तुमच्यामुळे झाला तो तयार. मी तर बाई हातच टेकले होते. बर, मी सांगायला काय आले आणि दुसरंच बोलत बसले. हो, महेश रावांचा फोन आला होता. ते काय म्हणाले की ज्ञानप्रबोधिनीच्या पद्धतीने लग्न करायचं. अगो बाई, हे काय नवीन? मला नऊवारी नेसायला मिळेल ना? हो, अर्थातच. माई, आता रजिस्टर लग्न अगदी झालं असतं तरी तुम्ही नऊवारीच नेसली असतीत ना. या पोरांचं काही सांगता येत नाही. अगं मला म्हणाले असते आमच्या मॉडर्न लग्नात नऊवारी नेसायला बंदी आहे, आणि मग दिली असती एखादी जिनफिन नाही तर झगा बिगा घालायला. काही सांगता येत नाही. काय माई तुम्ही पण. बरं मला सांग, सगळे विधी होणार ना त्यात? हो, महत्वाचे सगळे विधी होणार. आणि मुख्य म्हणजे गुरुजी त्या सगळ्या विधींचा सविस्तर अर्थही सांगणार. म्हणजे का करायचं, कशाला करायचं असा प्रश्नच पडणार नाही घणार. नाहीतर सारखा म्हणत असतो ना, कळत नाही ते करायचं कशाला म्हणून. आता ना कळत नाही म्हणजे कळून घेत नाही म्हणून. आता ना कम्प्युटर मधलं कळतं तर विधी न कळायला काय झालं ग? हीच आपले बहाणे. आता करतायत ना, करू दे. आपण कशाला खुसपट काढायची. ठीक आहे, चालेल मला. बर, सांगते. अगं बाई, माहित्या प्राची आत्यांचा फोन आला होता. त्यांना ना म्हणे ते संगीत काय असतं ना ते करायचंय. म्हणजे काय ते त्यांचं सासर इंदोरकडचं ना, तर तिकडे अशी पद्धत असते म्हणे की लग्नाच्या आदल्या दिवशी दोन्हीकडच्या मंडळींनी एकत्र जमायचं, गाणी म्हणायची, नाच करायचे वगैरे. म्हणजे हे का तर म्हणे लग्नाचं सगळी कामं मग ती सगळी टेन्शन बाजूला ठेवून आदल्या दिवशी मजा करायची. अहो ते ढोल बिल पण वाजवतात म्हणे, ते आपण सिनेमात बघतो ना तसं. तर ते म्हणजे चालेल ना तुम्हाला, काय हरकत नाही ना? अगं न चालायला काय झालं, मग तर खूपच मज्जा येईल. हे बघ, मी मथुरेला थोडं आधी बोलून घेते. अगं लहानपणी आम्ही फुगड्या घालायचो, नाचायचो. नाही, आता नाही जमणार, पण गाणी म्हणायला काय हरकत आहे? ते गाणं, यमुना जळी खेळू खेळ कन्हैया का लाजता. वा बाई वा. जर बदलायचं वगैरे असेल ना तर आपल्याला माहिती पाहिजे की एका लग्नाची दुसरी गोष्ट. एका लग्नाची दुसरी गोष्ट. या 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 ना. या घनश्याम, राधाला भेटायला आलात ना? 2 दिवस आहेत अजून लग्नाला. करमत नाहीये? हाय, पण मी ओळखलं नाहीये तुम्हाला. आपण भेटलोय का आधी? हो हो, आठवत नाहीये ना मी? साखरपुड्यातली राधा आठवतीये? आठवतीये ना? हो, म्हणजे मस्त दिसत होती ना? हो ना? हो हो हो. मी केला होता मेकअप. मी सोनिया. अच्छा, तुम्ही तिची ब्युटी पार्लर वाली बाई. नमस्कार. नाही, मी राधाच्या ऑफिस मधली सोनिया. तुम्हाला गंमत माहितीये? मी आहे ना तुमच्या साखरपुड्याचे फोटो मुनमुनला दाखवले. मुनमुन माझा नवरा, तर तोही हेच म्हणाला. तुम्ही चायनीज माणसाशी लग्न केलंय? नाही नाही, ते त्याचं लाडाचं नाव आहे, मुनमुन. मुनमुन. तुम्ही राधाला सांगू नका काय, ती मला चुकून पण मुनमुन म्हणाली ना
मी तिला वाळवंटात सोडून येईन. सगळं सांगितले ना राधाने. मीड फॉर इच अदर. ऐका राधा येतीये. बसा. मी Bye. अच्छा. बाय. बाय बाय बाय. बोल मानव, कळलं ना तुला मी राधाकडे येते. काय तू तिथेस? हे मला सांग, अविनाश सरांचं फार्म हाऊस आहे ना? अरे आहे की, त्यांच्या मुलाचा बर्थडे नाही का त्यांनी तिथे सेलिब्रेट केला होता. हे तुला काय वाटतं, मी त्यांना विचारू मला मिळेल फार्म हाऊस एका रात्रीसाठी? काय मानव, अरे इतकं नाही मनाला लावून घ्यायचं. आणि मला नव्हतं वाटलं तू या मार्गाला जाशील म्हणून. सोनिया, अरे मला माझ्यासाठी नको आहे, राधाच्या होणाऱ्या नवऱ्यासाठी हवंय, त्याची मागणी आहे. कसा आहे? मला माहिती आहे तो कसा आहे. राधा ज्याच्या हातामध्ये स्वतःचा हात देते ना, तो बॅचलर्स पार्टी करतोय आणि त्याला एखादी जागा हवी आहे, यु नो, फार्म हाऊस वगैरे. ओ, बॅचलर्स पार्टी साठी. मानव, आय एम प्राऊड ऑफ यू. तू इतकं करतोयस ना राधासाठी, आणि तेही का नाही करणार. तो घनश्याम पार्टीमध्ये कसा सुटेल ते बघायचंय मला. मग तो कसा बोलतो, कसा वागतो ते जाणून घ्यायचंय. कमबख्त इश्क है तो फर्ज निभाएंगे, आपकी हसरत में उनको आजमाएंगे. मानव, तू काय करणार आहेस पार्टीत? वो तो वक्त आने पर पता चल जाएगा सोनिया. बाय. कभी कभी जीतने के लिए हारना पड़ता है, और हार कर भी जीतने वालों को मानव कहते हैं. मानव. एका लग्नाची दुसरी गोष्ट. एका लग्नाची दुसरी गोष्ट. कसं झालं शॉपिंग? हा मस्त. तेच एकदा तुला दाखवतो. म्हणजे काय, जर बदलायचं वगैरे असेल ना, तर आपल्याला माहिती पाहिजे की अनबिलीव्हेबल. काय? असं काय बघतोयस तू? तू खूप सुंदर दिसतेस राधा. तुला माहितीये की मी पार्लर मध्ये जाऊन आले, म्हणून तू आता माझी चेष्टा करणार आहेस का? प्लीज तसं काही करू नको. मी काही वेगळं केलेलं नाहीये. मी फक्त वळण बदललंय केसांचं, ते मीच बदललंय, आणि फेशियल केलंय मे बी, त्यामुळे थोड्याफार गोष्टी कदाचित टॉप नशील बघितला तू, त्यामुळे तुला वेगळं वाटत असेल. तुम्हाला प्लीज त्रास देऊ नको, कारण पार्लर मधल्या बायकांनी ऑलरेडी मला खूप त्रास दिलेला आहे. तू खरंच खूप सुंदर दिसतेस. प्लीज हा घनश्याम, तुम्हाला त्रास नको देऊस. अगं खरंच.
म्हणजे तुझी आणि माझी ओळख नसते आणि जर तू मला रस्त्यात दिसली असतीस ना तर तू दिसेनाशी होईपर्यंत मी तुला वळून बघत राहिलो असतो. काही बोलतोयस आता. मी तुझा एक फोटो काढतो. नाही हा, नको, माझे फोटो खूप वाईट येतात फोन मध्ये, प्लीज नको. रेडी 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 रेडी. इकडे बघ, थोडं इकडे बघ, थोडं माझ्याकडे बघ, थोडं वरती बघ. नको प्लीज. बघ. स्माइल प्लीज. से चीज. सुपर. तुला बघायचं? नको, मला नाही बघायचं. का? मला नाही आवडत माझे फोटो बघायला. अगं बघ, खरंच सुंदर आलाय. म्हणजे आता मी लोकांना दाखवू शकेन ना फोटो की ही बघा, ही बघा, ही माझी होणारी बायको आहे. आणि त्यांचा मस्त गैरसमज होईल फोटो बघून की अरे वा, खूप लाजाळू आहेत वहिनी. श्याम, तू आता खूप टिपिकल वागतोयस. हा, होणाऱ्या बायकोला सुंदर वगैरे म्हणतोयस तू. नाही, मी आता म्हणलं ना तुला, तुझी आणि माझी ओळख जरी नसती आणि तरी जर तू मला अशी दिसली असतीस तर तुला बघून मी शिटी वगैरे वाजवली असते. म्हणजे तू जा रे आता. अरे बर, कपडे बघतेस का? हो. आणि काय म्हणालास तू? मला काय रस्त्यात बघितलं असतंस तर काय शिट्टी वाजवली असतीस तू? असं करतोस तू? असं आहेस? अरे काय हरकत आहे? मला सांग, जर एखादी सुंदर मुलगी दिसली तर तिला बघायला, बघून शिट्टी वाजवायला काय हरकत आहे? शेमलेस आहेस तू. अरे तुम्ही मुली नाही, एखादा चिकणा मुलगा दिसला तर त्याला वळून वळून बघत? मी नाही असं करत. काय सांगतेस? मला खूप मुली बघतात. तू नको बघू मग त्यांच्याकडे. बोर असतात तसल्या मुली, आपण कशाला बघा. दाखव आता काय कपडे आणलेस ते. नाही, कपडे दाखव. नाही नाही, मला कळलं काय. तू लाजतेस. अगं तू लाजता का म्हणे, तू माज करायला पाहिजेस. मला ना खूप ऑकवर्ड होतंय, कारण मला तू ज्या पद्धतीने सांगतोस ना तशी मला सवय नाही की असं छान दिसतेस वगैरे कुठेतरी. नाही, आय कॅन अंडरस्टँड. काय हाच प्रॉब्लेम आहे तुम्हाला हुशार मुलींचा. तुम्हाला इतकी सवय असते ना, तू हुशार आहेस हे ऐकायची, की पटकन कोणी म्हटलं की तू सुंदर आहेस, तुम्ही लगेच अवघडता राव. तुझं काहीही लॉजिक आहे आणि मी आहे हुशार. हा, तसंच हे म्हण ना की आहे मी सुंदर. हो. घनश्याम प्लीज आता, प्लीज, मी तुला मारेन. तू नाही, तू आता मला त्रास देऊ नको. बरोबर, कपडे बघूया. बरं, एक महत्वाचं, तू रापचिक दिसतेस. नाही रे, मला तुला बास आता. मी खरंच मारेन. पण सुंदर दिसतेस. राधा, अरे एका लग्नाची दुसरी गोष्ट. सुख घाली माझ्या दारी पिंगा.